त्या प्रत्येक टीमला सांगितलं जातं आपण खेळाडू कक्षामध्येच बसा आणि फक्त तिथे खेळाडूच बसा, प्रेक्षक नको। जयगाव क्रिकेट संघ एडुटने आयोजित श्रद्धांजली चषक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय आणि या स्पर्धेचा पहिला दिवस, पहिल्या दिवसामध्ये पहिल्या फेरीतील अंतिम सामना नागाव पक्ष नारिवली या दोन बलाढ्य टीम बाराम पाटीलने मात्र लॉंगा करून खेचला षटकार, षटकाराने सुरुवात केली जातोय। यावेळेस फटका बसलाय, कॉटन बॉल करण्याची संधी आणि झेल ड्रॉप। काय घडलंय या मैदानामध्ये पाहिलं तर साधा सोपा झेल होता, टिपणं खूप गरजेचं होतं आणि बहुतेक वेळा जेव्हा असे झेल असतात तेव्हा मात्र जवळजवळ 100%तून 95% जे गोलंदाज झेल टिपत असतात असं चित्र सर्रासपणे पाहायला मिळतोय। मात्र हा झेल सुटला जातोय आणि एकेरी धाव मिळाली आहे टीमला। स्कोरबोर्ड वरती 7 धावा, इथे संधी होती टीम साठी। आताचा बॉल अतिशय सुरेख होता, ऑफ ड्राइव्ह पाहायला मिळतोय चेंडू लॉंग ऑफ मधून आणि तोपर्यंत मिड ऑफ मधून पुढे आलाय, तोपर्यंत एकेरी स्वरूपाची धाव पाहायला मिळतोय आपल्याला। या दोन संघामध्ये बऱ्याच वेळा लढती झाल्यात, बऱ्याच वेळा ते दोन्ही संघ एकमेकांसमोर आल्यात आणि आता मात्र येथे पाहिलं तर या संघांच्या वतीने नारिवली आणि नागाव हे दोन्ही टीम अगदी जवळचे आहेत। विकेट मिळवला, अखेरकार फलंदाज बाद झालाय तो बालराम पाटील, ज्याने षटकाराने सुरुवात केली होती मात्र जास्त वेळ तो स्थिरावू शकला नाहीये आणि पहिलाच खेळाडू बाद होतोय। पहिला धक्का लागतोय या नागाव टीमला। नवीन बॅट्समन मैदानामध्ये उत्तम मैदानावरती आलाय, 3ऱ्या क्रमांकाचा हा खेळाडू पाहायला मिळतोय। डावखुरी आताचा खेळाडू, एक षटकाराला एक एकेरी धाव मिळाली आणि त्यानंतर फलंदाज झालाय बाद। तर निश्चित जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा, जिथे नेट टू नेट फाईट पाहायला मिळतो आपल्याला। आताचा बॉल या बेस मात्र इम्फिल्ड वरून उडून द्यायचा होता, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाही आहे, क्षेत्ररक्षक वेगाने आलेत मात्र तोपर्यंत चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे, चौकार। तर निश्चित खेळपट्टी मात्र अतिशय सुरेख बनवली आहे, रंगरंगोटी केलेली खेळपट्टी पाहायला मिळते आणि खेळपट्टी बनवण्यात आपल्या पंचकृषीत माहीर असणारे भीमाजी काळन यांचं कार्य पाहायला मिळतंय। चांगल्या चांगल्या खेळपट्ट्या, फार मोठ्या
टेनिस क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये पाहिलं स्वर्गीय रतनबुवा स्मृतिचषक असतील किंवा इतर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ते नेहमीच चांगलं त्यांच्या खेळपट्टी बनवण्यात हातभार असतोय. पुन्हा एकदा चेंडू जाईल आता मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 चौकार आणि आता मात्र येथे चौकाराने आगाज करत असताना उत्तम पाटीलला पाहतोय आणि एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. एक षटकार 2 चौकार पहा मिळाले आणि एकूण स्कोरबोर्ड वरती धावा आल्या त्या 16. त्या मदतीने खेळतोय तो उत्तम पाटीलला पाहतोय. 3ऱ्या क्रमांकावरती आलात आणि 3ऱ्या क्रमांकावरती जबाबदारीने खेळ करावा लागतोय. आताचा बॉल अतिशय चांगला फटका. व्हॉट अ शॉट. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 3रा चौकार. तर अतिशय चांगली फलंदाजी होत असताना पहा मिळतोय आपल्याला पहिल्याच ओव्हरमध्ये 16 धावा. यानंतर पाहिलं तर उत्तमने पुन्हा एकदा बॅटचा पेस खोललाय. यावेळी चांगला चेंडू होता ते मात्र फलंदाज बीट झाला. बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू जातोय तो डॉट. षटक फार महत्वाचं असेल. इथून मात्र पॉवर प्लेचं षटक आहे. एकीकडे धाबा कुटाव्या लागतील नागाव संघाला तर दुसरीकडे नारिली टीमला धाबा रोखायचे आहेत. यावेळेस फटका चांगला आहे. धाबा सुद्धा मिळतील तिथे. पुन्हा एकदा चौकार पहा मिळतोय. 4 रन्स. चांगली फलंदाजी अद्यापर्यंत 4 चौकार त्याच्या बॅटमधून आल्यात आणि डावखुऱ्या त्याचे फलंदाज हे नेहमीच आक्रमक असतात. नेहमीच आपल्याला पाहायला मिळाला. आताचा बॉल पुन्हा एकदा पॉइंटच्या वरून खेळात. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाईल 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द लाईन 4 रन्स.
चांगली बॅटिंग अद्यापपर्यंत होत असताना 29 रन्स ऑन बोर्ड. 6 चेंडूवरती 20 धावा बनवल्या गेल्यात. अद्यापपर्यंत पॉवर प्लेचा योग्य आणि सुरेख वापर केला जातोय. सुरुवातीला मात्र एक विकेट मिळवली नारिवली संघाने पहिल्याच ओव्हरमध्ये. मात्र उत्तमने आल्या आल्यास आक्रमकतेने सुरुवात केली आणि चौकार लागोपाठ चौकार ठोकले. अद्यापपर्यंत 4 चौकार त्याच्या बॅटमधून पहा मिळतात. 5 चौकार. पुन्हा एकदा चांगला बॉल ऑफ साइडला खेळला जातोय. संतोष काटे डीप मध्ये आहेत. एक धाव कंप्लीट केली. पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा ते कंप्लीट केली जाईल. 2 धावा पूर्ण केल्या जातात. इथून मात्र पहा मिळतोय 31 ही धावसंख्या. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हर मध्ये बनवल्यात नागआउट टीमने 1 गडी बाद 31 रन्स. तीस धावा स्कोरबोर्ड वरती पहा मिळाला. अतिशय चांगली फलंदाजी होत असताना नागाव टीमच्या बाजूने चित्र पहा मिळतोय. खास करून उत्तमने जी बॅटिंग केली आहे 7 चेंडू 22 धावांचं योगदान दिलं अद्यापर्यंत. फलंदाज लक्ष्मण गोरपेकर आल्यात आता तिसऱ्या ओव्हर मध्ये. तिसरे षटक पाहतोय आपण आता. या षटकामध्ये गणेश पाटील स्ट्राईक वरती आहेत. पहिलाच बॉल लिडिंग एज आणि फलंदाज बाद होतोय. शरद पाटीलने मात्र सुरेखरित्या झेल टिपला जातोय. फलंदाज बाद होतोय. सेकंड विकेट डाऊन. पहिल्याच बॉलवरती मात्र विकेट मिळवली लक्ष्मण गोरपेकरच्या माध्यमातून आणि येथे धक्का क्रमांक दुसरा लागत असताना नागाव संघाला पहा मिळतोय. चौथ्या क्रमांकावरती फलंदाज श्रीनाथ पाटील मैदानामध्ये आल्यात. एक आक्रमक शैलीचा फलंदाज पहा मिळतो आपल्याला. अद्यापर्यंत 30 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या गेल्यात. 2 षटकामध्ये चांगली स्थिती होती आणि या 2 षटकामध्ये चांगल्या तर या ठिकाणी पाहतोय आपण चेंडू बॅकफुटला जाऊन चांगला पंच केला जातोय आणि येथून मात्र पहिल्याच बॉलवरती ठोकलाय तो चौकार. फलंदाज चौकाराने सुरुवात करतोय. कारण बारामने षटकाराने सुरुवात केली. तर आजच्या दिवसामध्ये 11वा फलंदाज पहा मिळाला ज्याने चौकाराने आगाज केलाय आणि या मैदानावरती धावा बनवल्या जातात आणि त्याचे सुद्धा होतात. यावेळेस लिडिंग आहे. चेंडू मात्र पाठीमागे डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न अर्जुन गोरपेकर होते तिथे. धाव घेण्याचा प्रयत्न
माघारी परतवलंय. डॉट बॉल ची सांगता पहा मिळतं आपल्याला. MTC च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. ओम साई MTC लाईव्ह म्हणजे रोशन फराड आणि त्याची पूर्ण टीम. पुन्हा एकदा लेडीज चेंडू पाठी मागे. झेल ड्रॉप झालाय. या ठिकाणी झेल टिपण्याची पुरेपूर संधी होती तर झेल ड्रॉप होतोय. ते मात्र जीवनदान मिळतंय ते संघाला पहा मिळतंय. जीवनदान मिळतंय श्रीनाथ पाटीलला. मात्र एक जीवनदान मगाशी सुद्धा मिळालं होतं बारामला. तो मात्र लवकर बाद झालाय. नंतर उत्तमला पाहतोय पण स्ट्राईक वरती आलाय. उत्तम यावेळेस मात्र बॅटचा पेस खोलतोय. जास्त उंची आहे मात्र लांबी सुद्धा तेवढीच मिळाली आहे. चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. षटकार. काय फलंदाजी होते उत्तम पहाडीलच्या या ठिकाणी उत्तम कामगिरी करत असताना सुरुवातीपासून आक्रमकता दाखवली आणि तीच आक्रमकता दाखवत असताना आता पुन्हा एकदा टोकलाय तो षटकार. अगदी बॅटच्या मधोमध चेंडू घेतला. यावेळेस चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंपला. चेंडूची लाईन मात्र बदलली आणि त्या वेळेला पंच इशारा करता षटक समाप्त झालाय आणि 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर मध्ये पाहिलं तर एकूण 42 धावा बनवल्या गेल्या. 14ची सरासरी पाहा मिळतो. उत्तमने मात्र उत्तम फलंदाजी करत असताना 9 बॉल मध्ये कुठल्या त्या 28 रन्स. आणि या दरम्यान मंचावरती इन्व्हाइट करतोय जे आजच्या दिवसाचे अन्नदाते आहेत सन्माननीय बाळादादा बोराडे यांना मंचावरती यावं. त्यांचा मान सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्याचबरोबर नागेश नवपाड्याचे आहेत त्यांना सुद्धा आम्ही इन्व्हाइट करतोय. त्याचबरोबर कृष्णा मामा कीर आणि त्याचबरोबर संतोष शेठ वजई मानपाड्याचे आहेत त्यांना आम्ही मंचावरती इन्व्हाइट करतोय. या आपण सहर्ष स्वागत आहे आपला. हॅलो येस पाणी घेऊन जायचं आणि तर पहा एक पाठीमागे थोडीशी ज्या कोणाच्या गाड्या असतील त्यांनी बाजूला काढा कारण तिथे आग लागलेली आहे. आणि ज्या कोणाच्या गाड्या असतील तर आपण बाजूला करा. जणांना पहा मिळतं आपल्याला जेवणाची ट्रॉली जात असताना मैदानातून. त्याचबरोबर एक विशेष निवेदन आहे. ते निवेदन आहे खास करून जे आमची 14 गाव आहेत त्या 14 गावामध्ये भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी उद्या मात्र जन आंदोलन आहे. सर्वांच्या वतीने जो भंडारले येथे डम्पिंग ग्राउंडचा प्रकल्प आहे तो रद्द करण्यासाठी उद्या ठीक सकाळी 11 वाजता त्या ठिकाणी जन आंदोलनास सुरुवात होईल. मात्र सर्वांना विनंती आहे खास करून 14 गाव आणि त्या इतर परिसरातील सर्वांना विनंती आहे की आपण त्या ठिकाणी वेळेवरती उपस्थित राहा. मात्र सूचना केली जातोय. ग्रामस्थ मंडळ भंडारली व 14 गाव सर्वपक्षीय विकास समितीच्या वतीने हे निवेदन आहे. उद्या भरपूर संख्येने सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती. जाऊया मॅचच्या दिशेने जिथे 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 42 धावा स्कोरबोर्ड वरती. थँक्यू. तर एस दरम्यान पाहतोय आपल्याला
खजिनदार साहेब आपल्या समितीचे बा बोराडे आणि आजच्या दिवसाचे अन्नदाते ज्यांच्या माध्यमातून जेवणाची सोय केली गेली आहे त्यांचं आगमन झालंय. कृष्ण मामा कीर या आपण सुद्धा मंचावरती स्वागत आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. 3 ओव्हरचा खेळ संपला. 42 धावा. गोलंदाज पाहतो या राजू घाटे प्रथम पाहिलं प्रथम षटकामध्ये. आता मात्र एंड बदललाय त्याचा. त्या गोलंदाजी मार्क वरती आल्यात उंबारले एंड कडून. पहिलाच बॉल ओव्हर पिच होता अगदी समोर स्क्रीनच्या. मात्र तेवढाच शानदार झेल टिपत असताना संतोष काटेने टिपलाय झेल आणि संपलाय तो श्रीनाथ पाटीलचा खेळ. ते अगदी स्क्रीन समोर आले आणि स्वतःला स्टेज करत असताना मात्र झेल टिपलाय. तर या दरम्यान नवापाड्याचे सन्माननीय नागेशेठ पाटील यांना विनंती आहे मंचावरती या. पेट्रोल पंप आले मग त्यानं विनंती केली जाते आपण मंचावरती यावं. थँक्यू. तर विकेट मिळाले बॅट्समन मैदानामध्ये मोतीराम पाटील संघाचा कॅप्टन आलाय. नाव स्ट्रायकरला मात्र स्ट्राईकला फलंदाज पाहतोय उत्तम पाटील. यावेळेस पुन्हा एकदा बॅटच्या अगदी मधोमध चेंडूला फेकून दिला आउट ऑफ पार्क. षटकार. केला जातोय. नो बॉल आलाय आणि षटकार सुद्धा आलाय कारण एका साइडला जास्त क्षेत्ररक्षण सजवलं होतं. या सर्कलच्या बाहेर होते. इथून पाहिलं गेलंय पंचांच्या वतीने आणि नो बॉलचा इशारा आला. म्हणजे पंचांचं किती अचूक बारकाईने लक्ष आहे. नितीन पाटील आहेत तिथे आणि मेन पंच सुधीर काळन आहेत. चांगली फलंदाजी आणि फ्रीडचा बॉल उत्तम साठी पुन्हा एकदा मोठा फटका केला. क्षेत्ररक्षक मनोहर भोईर आहेत तोपर्यंत ते एकेरी स्वरूपाची धाव मिळते. बॅकअपला कोणी नाहीये जवळपास आणि तोपर्यंत दुसरी धाव वेगाने एकवटली जाते. ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 50 कंप्लीट झाले. 51 धावा स्कोरबोर्डवर ती पहा मिळतात आपल्याला. इथून मात्र उत्तमचा विचार केला तर अद्यापर्यंत चांगली बॅटिंग त्याच्या वतीने झाली आहे. मैदानामध्ये खेळ करत असताना पुन्हा एकदा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता. थोडासा वेटानो आज क्रिकेट. लक्ष्मण गोरपेकर आहेत. चेंडू मात्र एकाच ऍक्शन मध्ये फेकला आणि धावचीची संधी होती. ते मात्र थ्रो थोडासा स्क्वेअर पहा मिळाला तोपर्यंत येते एकच धाव. शेवट चौथं षटक मार्ग आहे आणि चौथ्या षटकात तसं चित्र पहा मिळतं. इथून गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा मोठा फटका केला. चेंडू जाईल डीप मिड विकेट क्लिअर करत असताना षटकार. चांगली फलंदाजी होती. अद्यापर्यंत राजूवरती हल्ला चढवला. 59 धाबा स्कोरबोर्ड वरती पहा मिळतात. येते चौथं षटक प्रगती पथावर असताना मात्र पहिल्या सामन्यात आपण विसरून चालणार नाहीये नितीन की पहिल्या सामन्यात 77 धाबा चेस झाल्यात. त्याच्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये 81 धाबा बनवल्या गेल्या होत्या चिकनगड टीमच्या वतीने. मात्र ते चेस करता आले नाहीये.
चांगली बॅटिंग केली आहे खास करून उत्तम आणि आता मात्र मोतीराम पाटील ते चांगली बॅटिंग करत असताना अद्यापर्यंत पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नाहीये चेंडू वेगाने निघून जातोय वन बाउन्स 4 रन्स पुन्हा एकदा चांगला फटका एक्झिक्यूट केलाय मात्र क्षेत्ररक्षक आहेत पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचलून फेकलं जातोय तोपर्यंत येते स्वरूपाची धाव मिळाली षटकाची होते सांगता आणि तब्बल 21 धावेचं षटक आलंय 21 धाबा या षटकामध्ये खर्च केल्या जो मेन गोलंदाज होता ना त्याच्यावरतीच मात्र हल्ला चढवला गेलाय आणि चला पुढचा टॉस साठी यायचंय जनमान नेजे आणि त्याच्या अगेन्स्ट केले तो चिकनगर दरम्यान मंचावरती जाऊया जिथे सन्मान केला जाईल मी विनंती करेन आमचे एडुटणे गावचे माजी सरपंच दिलीपदादा पाटील आहे ना की आपल्या शुभासे आपण आजचे अन्नदाते आणि आपल्या 40+ ग्रामीण संघटनेचे खजिनदार साहेब बा बोराडे यांचा या मंचावरती केला जाईल शुभ सन्मान 63 धाबा आहेत कॅमेरा दिलीपदादा पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा केला जातोय सन्मान मायाची शाल त्याचबरोबर प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख असणारं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या मंचावरती केला जातोय तो शुभ सन्मान त्याचबरोबर नागेश पाटील आहेत त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल मंचावरती शेवटचा अंतिम षटक शरद पाटील स्लॉगरच्या षटकामध्ये पहिलाच बॉल या ठिकाणी मात्र फलंदाज बाद होईल झेल टिपलाय आणि या दरम्यान नागेश पाटील यांना पाहतोय पेट्रोल पंपचे मालक आहेत ते त्यांचा सन्मान आहे मंचावरती केला जातो एक चांगले तेवढेच खेळाडू आणि नितीनने आता सांगितलं की आणि समालोचकांना पेट्रोल फ्री आजच्या दिवसामध्ये स्कोररला नाहीये नवीन बॅट्समन मैदानावरती राजू मडवी मैदानावरती ज्या संघाची खोलवरती फलंदाजी आहे आणि खूप चांगले फलंदाज आहेत या टीम मध्ये आता मात्र फलंदाज पहा मिळतो आपल्याला राजू मडवी आल्या स्ट्राईकला उत्तम बंडांचा खेळाडू अद्याप मैदानामध्ये चांगला खेळ करत असताना पहा मिळतोय थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय 12 चेंडू आणि 37 धावांचं योगदान दिलंय भरीवपूर्ण कामगिरी या बेले चेंडू मात्र पाठवलाय सीमारेषेवरती जेथे मनोहर भोईर आहेत थोडस मिसफील्ड झाले आणि तोपर्यंत 2 धावा मिळाल्यात तर जनार्दन भंडारी आपण मंचावरती यावं यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे स्टँड अँड डिलिव्हर आणि चेंडू जाईल सी मारेशा पलीकडे षटकार तर जनार्दन भंडारी एडुंडे यांचा सन्मान केला जाईल विश्वास पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांना सुद्धा केलं जाते ते मंचावरती सन्मानित आणि येथून पहा मिळतो एक उच्चतम स्कोर 71 धाबा स्पर्धेमध्ये पहा मिळतात अद्यापर्यंत आणि 14 बॉल 45 धाबांची एक वादली खेळी साकारत असताना याच त्याचबरोबर थांबा थोडं
एक मिनिट नाही, करू दे, करू दे, त्याला करू दे. पण करू दे. एक सत्तर आहे. थोडं कॅमेरा पंचेचाळीस धाबांवरती खेळतोय आणि या स्पर्धेतील अर्धशतक पहा मिळेल का? तर निश्चितच आज मात्र हरेश केणीने सुद्धा 46 धाबा कुठल्या होत्या, त्याचबरोबर विश्वास रसालने 36 आणि आता मात्र फुलटॉस बॉल 50 कंप्लीट. षटकाराने मात्र 50 धाबा पूर्ण करत असताना 55 धाबा. अतिशय चांगली फलंदाजी उत्तम त्यांनी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात करून दिली आहे आणि ते मात्र चौकार षटकार टोकले जातात. अद्यापर्यंत 77 धावा लागल्यात स्कोरबोर्ड वरती. अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 षटकार आले. 15 चेंडू एक यावेळेस पुन्हा एकदा अपराय, पुन्हा षटकार पहा मिळतोय. इथे फटका चांगला आहे. लॉंग ऑफच्या वरून षटकार येतोय. अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय आणि चेंडू जाईल सीमा पार. बघा स्ट्राईक रोटेट झाली, जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा मिळाल्या आणि त्यानंतर या 10 धावा. व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. आता फिल्डिंग चांगली झाली आहे. धावचीतची संधी होती मोतीराम पाटीलकडे, आता ती गमावली मोतीरामने. थोडासा उशिरा चेंडू लावला. '88 89 धावांचा पाठलाग करायचा. 13 धावा झाल्यात. कोणत्याही धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. पहिलीच मॅच या स्पर्धेची पाहिली तर 78 धावांचा निजे संघाने केला होता. 89 करायचे, 10 जास्त आहेत. इथे चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. कव्हरच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे आणि राजीव काडेच्या बॅट मध्ये येतो हा पहिला चौकार. परमेश माळी यांचा आवाज तुम्ही ऐकला. एकच वादा आमचा राजू दादा, आपले सर्वांचे लाडके आणि दमदार आमदार. 91 झाल्या जे मॅच संपली नाहीये. नारिवली संघ आहे त्यामुळे सहजा तो हार मानणारा संघ नाहीये. ऑस्ट्रेलियन वृत्तीचा संघ आहे. इथे कट करायचं होतं. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. मग 1 धाव मिळणार आहे. 18 धावा आल्यात पहिल्या षटकात. सुरुवात चांगली झाली आहे. 89 धावांचा पाठलाग करायचे. चला चिकनगरचे कॅप्टन या लवकर. विक्रम भोईर. चा पाठलाग करायचा होता पहिल्या षटकात. 18 आल्यात म्हणजे 71 धावा अजूनही करायच्यात येणाऱ्या 24 बॉल मध्ये. लक्ष भरपूर मोठं आहे. फिल्डिंग थोडीशी खराब झाली आज आयगावदेवी नारिवली टीमची. व्हाईटचा एक चौकार म्हणजे एकूण 50 मिळाला. अशोक पाटील थोडंसं आमच्यापासून ब्रेक घेत आहेत. ऑफिशियल स्कोरर दुसरं षटक घेऊन गोलंदाज राजीव मडवी. गोलंदाजा मगाशीच उल्लेख केला. श्रद्धांजली चषक तुम्ही स्पर्धा पाहिली नारिवलीची. आयगावदेवी क्रिकेट संघ नारिवली व ग्रामस्थ मंडळ नारिवली आयोजित त्या स्पर्धेत मेडल षटक सुद्धा फेकलं होतं राजू मडवीने. कोळेगावच्या स्पर्धेत सतीश म्हात्रेला आपण पाहिलं नवापाडा संघाच्या. आणि आकाशन चषक मध्ये आपण पाहिलं तर देवीदास पाटीलने मेडल षटक फेकले निजे संघाच्या.
3 गोलंदाज तरी आतापर्यंत आपल्यापर्यंत आलेत, अजूनही असू शकतात कारण की बऱ्याचशा स्पर्धेत माहिती मिळत नाही. मात्र अशोक पाटील आहे त्यामुळे माहिती मिळतील. 3 मेडल षटक तर माझ्या माहितीनुसार आम्ही बघितलेत. राजू मडवी, सतीश म्हात्रे आणि देवीदास पाटील जो नेजे संघाचा गोलंदाज आहे. अर्धशतक 14 आतापर्यंत आपण पाहिलेत. म्हणजे दोन खेळाडू असे ज्यांनी 2 अर्धशतक ठोकलेत. राजू काटे जो मैदानात बॅटिंग करतोय आणि एक पंचांच्या भूमिकेत आहेत. नितीन पाटील हेडूटने 2 अर्धशतक ठोकलेत आणि बाई काहीच खेळाडूंनी अजून एक अर्धशतक भरपूर म्हणजे 12 खेळाडूंनी जवळजवळ एक अर्धशतक ठोकले. राजू मडवीचा हा चेंडू तुम्ही पाहताय अंगणवाडी क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. एकच धाव इथे मिळणार आहे. 19 धावा झाल्यात. 70 धावांचं अजूनही लक्ष आहे. MTC स्पोर्ट लाईव्ह तुम्हाला पाहायला मिळतोय. रोशन फराड आणि त्यांच्या पूर्ण टीमचं कौतुक करेल. खूप चांगली क्रिएटिव्हिटी तुम्हाला पाहायला मिळते. हा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक पुन्हा आहेत. बाळाराम आहेत मला वाटतं तिथे. बाळाराम आहेत. एक शतक अर्धशतक बाळारामच्याही नावावर आहे शेड्यूलच्या स्पर्धेत. चांगली फिल्डिंग 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्यात. राजू मडवी चांगली गोलंदाजी करतायत. अचूक टप्प्यावरती ते गोलंदाजी करतायत. उंबारली इथे मिस्टामिंग स्ट्रोक आणि झेल ड्रॉप. बाळाराम मडवी होते आणि बाळाराम मडवी यांनी एक सोपा झेल सोडलाय. अशा कॅचेस तुम्हाला कराव्या लागतील. कॅचेस विन द मॅचेस आणि झेल कोणाचा सोडलाय तर राजू काटेचा. कदाचित मागातही पडू शकतो. राजू मडवी गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. फटका चांगला आहे. आता बघा पंचांचा इशारा काय चेंडू वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने 1 बाउन्स सीमा पार जाईल. चौकार. ऍक्शन रिप्ले आपण बघूया. काय फटका होता. ताकद होती. गॅप मध्ये फटका होता. धावसंख्या 25 नारिवली संघ. पुन्हा मिड विकेटला आता खेळताय श्रीनाथ होते. श्रीनाथने चेंडूला वर यायला हवं होतं कारण तुम्ही सीमारेषेच्या फिल्डिंग करता ते स्टार्ट घेणं गरजेचं आहे. चेंडू टेनिस बॉल इतका बाउन्स घेतो की तुम्हाला इतकं सोपं नाही अडवणं. चौकार आले. बॅटिंग करतायत. स्वर्गीय शिवाजी आधार शेलार चषक मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता लक्ष्मण. बायसिकल मिळाली होती. मॅच काय टर्न केली होती देसाई संघाच्या विरुद्ध. खास करून याच लक्ष्मणने मॅच विनिंग बॅटिंग केली होती. इथे फटका चांगला आहे. श्रीनाथ आहेत मात्र ते बनतील प्रेक्षक. आपण चला महेंद्र यायचे टॉस साठी. विक्रम सुद्धा आलेले आहेत. जनार्दन भंडारी यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. 4 ओव्हरची मॅच असेल लक्षात घ्या. चिकनगर आणि निळजे दोन्ही संघांची नोंद घ्या. सामना 4 षटकांचा असेल. तर आपण दातोली 40+ चषक मध्ये 6 षटकांचे सामने पाहिले. सेमीफायनल आणि फायनल. एक वेगळा फॉर्मॅट त्यांनी तयार केला होता. ABC प्रत्येक दिवशी 12 संघांनी टॉस झालेला आहे. चिकनगर संघ टॉस विने. तर 2 षटकात मी मगाशी उल्लेख केला नारिवली संघ सुद्धा हार बनणारा संघ नाहीये. 2 षटकात त्यांनी 35 धावा कुठल्या आहेत. 18 चेंडू मध्ये 54 धावा अजूनही करायच्या आहेत. आणि राजू काटे आणि लक्ष्मण गोरपेकर जर मैदान थांबले तर या धावा त्यांच्यासाठी कठीण नाही आहेत. बालकृष्ण येतात गोलंदाजी करण्यासाठी. उत्तम पाटील अर्धशतक तुम्ही पाहिलंय. 2 अर्धशतक राजू काटेच्याही नावावरती आहेत. तर 18 चेंडू 54 धावा जर आपण स्वर्गीय रघुनाथ काळन क्रीडांगण एडवर्टनेसचा जर विचार केला तर 18 चेंडू 54 धावा माग नाहीयेत या क्रीडांगणामध्ये.
मात्र गोलंदाजी तुम्हाला चांगली करावी लागेल. मोठे फटक्याची संधी दिली तर 54 धावाही चेस होऊ शकतात 18 चेंडूमध्ये. हा चेंडू तुम्ही पाहतायत लॉंगांच्या दिशेने खेळताय. शिन्नाथ आहे तिथे. एक इथे मिळाली. सिन्नाथ होते. धावसंख्या 36. 53 धावा अजूनही करायच्या 17 चेंडूमध्ये. 57 धावांची मॅरेथॉन इनिंग उत्तम पाटीलची तुम्ही पाहिली आहे. त्याच एका मॅरेथॉन इनिंगची आता गरज आहे आई गावदेवी नारिवली या संघाला. ती इनिंग कदाचित लक्ष्मण किंवा राजूला खेळावी लागेल. फुलटॉस चेंडू होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत बहाराम. चांगली फिल्डिंग झाली आहे. दुसरी धाव घातक ठरू शकते. मात्र 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या आहेत. 2 धावसंख्या पुढे सरके. धावसंख्या आली ती 38. 38 धावा. 51 धावा अजूनही करायच्या आहेत. 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत बहाराम. मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पलीकडे लँड होईल. षटकार. हवा झाल्यात बघा. 45 अजूनही हवा आहे का नाही. इथे बहाराम काहीच करू शकत नाही. चेंडू भरपूर दूर होता. षटकारच होता. कोणताही फिल्डर असला तरी तो अडू शकला नसता. लक्ष्मणने 10 चेंडूचा खेळ केलाय. तो 36 धावांवरती खेळतोय वैयक्तिक. अजूनही 15 चेंडूमध्ये 45 हवेत. हा चेंडू ब्लॉकरचा चेंडू होता. त्यालाही खोदून काढलाय. बघायचंय राजू काटे आता सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतायत का. 2 धावा इथे मिळाल्या. धावसंख्या 46. 43 धावांची अजूनही गरज आहे. 14 चेंडू 43. प्रयत्न सुरू आहेत अजूनही गावदेवी नारिवली टीमचे. 14 चेंडू मध्ये 43 करायचे आहेत. लक्ष्मण सेकंडला आहेत. इथे फटका चांगला आहे. पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडू जाईल सीमा पार. चौकार. टाळ्या उद्या लक्ष्मण आणि राजूसाठी. 50 धावांची भागीदारी इथे रचली आहे. अजूनही 3रं षटक मार्गस्थ आहे. म्हणजे अजून 39 धावा करायच्या आहेत 13 चेंडू मध्ये. येणारा चेंडू खूप महत्वाचा असेल. 42 धावांची एक मॅरेथॉन इनिंग इथे साकारले 12 चेंडू मध्ये लक्ष्मण गोरपेकरने. मगाशीच उल्लेख केला की हा खेळाडू असा आहे कधी या मॅचचा गिअर चेंज करू शकतो. ताकद त्याच्याकडे प्रचंड आहे. बॅट पकडण्याची एक वेगळी शैली आहे त्याची. तुम्ही बघू शकता. फक्त ऑन साइडला नाही खेळत तर मी कव्हर पॉइंट ही चांगलं खेळतोय सांगत असताना लक्ष्मण. कोणत्याही धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. आणि हा येतोय षटकार. षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली ती 56. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 33 धावा करायच्या आहेत. मॅच संपली नाहीये. काय बॅटिंग करतायत राजवडे. पाण्याची सोय आतमध्येच आहे. जलपान तुम्ही करू शकता. 12 चेंडू आपल्या स्क्रीनवर बघू शकता. 12 चेंडू 33. आणि ज्या एंडने धावा येत नाही त्याच एंडने भरपूर धावा आल्यात शशांक पाटील. त्यामुळे एक षटक हवेच्या एंडने असणार आहे जिथून धावा भरपूर येतात. त्यामुळे आता थोडीशी अग्निपरीक्षा असणार आहे. मात्र राजू मडवीने चेंडू हातामध्ये घेतलाय. धावा एवढ्या आल्यात की पाणी प्यायलाही खेळाडू आता तयार नाहीयेत नागाव संघाचे. कोणत्याही धावा क्रिकेटमध्ये सेफ नाहीयेत. 434 ऑस्ट्रेलियाने केल्या होत्या. कोणी विचारही केला नव्हता की त्या धावांचा पाठलाग होईल. मात्र दक्षिण आफ्रिकेने 438 केल्या. त्यानंतर T20 मध्ये आपण पाहिलं तर 254 धावा न्यूझीलंडने केल्या होत्या. त्याचा पाठलाग 19 षटकामध्ये ऑस्ट्रेलियाने केलाय. हा इंटरनॅशनलचा भाग झाला. टेनिस बॉलचाही क्रिकेट केला आपण तर पोटीप्लाचाही क्रिकेट केला तर सकाळी 78 धावा निजे संघाने चेस केल्यात. हेडवुडने संघाने 81 धावा चेस केल्या होत्या. ऐंशी धावा नवापाडा संघाने चेस केल्यात दातुली चषक मध्ये. मग 89 का चेस होणार नाही.
आणि जर राजू काटे आणि लक्ष्मण गोरपेकर सारखे फलंदाज जर मैदानात थांबले तर त्यांच्यासाठी काहीच अशक्य असं काही नाही आहे दोन खेळाडूंसाठी. टार्गेट तुमच्या समोर किती आहे हे पाहू नका, बॅटिंग चांगली करत राहा. 12-33. फुलटॉस चेंडू होता मात्र गॅप शोधू शकले नाहीयेत राजू काटे. चेंडू खराब होता जवळजवळ. नाराज आहेत राजू काटे. 11 चेंडू 32 धावा. 48 धावांवरती खेळत आहेत लक्ष्मण गोरपेकर. टाळ्या होत्या जरा लक्ष्मणसाठी. 13 चेंडू मध्ये 48 धावांची एक मॅरेथॉन आणि झुंजार खेळी करत असताना सकाळी विश्वास रसायने जो उल्लेख केला मला भरपूर आवडला, कारण की तुमच्याकडे समोर टार्गेट किती हे पाहू नका, खेळ चांगला करा. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळतायत. गॅप भरपूर मोठी. एक धाव तर वेगाने पूर्ण केली आहे. दुसरी धाव पूर्ण होईल का? आणि एकाच मॅच मध्ये 2 अर्धशतक पाहायला मिळतात. एकदा टाळ्या होत्या. लक्ष्मण आपली बॅट दाखवायची आपल्या प्रेक्षकांना. काय बॅटिंग केली. पहिल्या इनिंग मध्ये उत्तम पाटीलने 57 आणि या मॅच दुसऱ्या इनिंग मध्ये लक्ष्मणने 14 चेंडू मध्ये 50. 2 धावाही मिळालेत. आता चेंडू शिल्लक आहे. 10 धावा करायचे 30. अशक्य असं काही नाहीये क्रिकेटमध्ये. प्रयत्न करा, यश तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि तो प्रयत्न सुरू केलाय लक्ष्मण गोरपेकरने. एकाच मॅच मध्ये 2 अर्धशतक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. या अगोदर नवापडा आणि हेडुटणीची मॅच पाहिली, त्या मॅच मध्ये सुद्धा आपण एकाच मॅच मध्ये 2 अर्धशतक पाहिले होते. नितीन पाटीलने अर्धशतक ठोकलं. प्रत्युत्तर देताना बाळा बोरवडे यांनी अर्धशतक ठोकलं होतं. 40+ क्रिकेटमध्ये सुद्धा भरपूर अर्धशतक आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. एक धाव वेगाने पूर्ण केली आहे. दुसरी धाव पूर्ण होईल का? चेंडू सीमा पार जाईल का? नाही, अजून तरी चेंडू सीमा पार गेला नाहीये. 3 धावा इथे मिळाल्यात. 3 धावा इथे मिळाल्यात. धावसंख्या 3 ने पुढे सरकेल. धावसंख्या आली ती 62. 9 चेंडू 27 करायचे आहेत. 9 चेंडू 27 धावा. राजू काटे प्रयत्न करतायत. राजूला माहिती आहे लक्ष्मणने जर 53 धावा केल्यात मी या मॅचला कलाटणी देऊ शकतो. 9 मध्ये 27 करायचे आहेत. इथे मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत आहे क्षेत्ररक्षक गणेश. वेगाने आलेत मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये इथे. आता 8 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. काही वेळासाठी असे वाटायला लागले की आता 89 धावा सुद्धा सेफ नाहीयेत का? एवढी चांगली बॅटिंग लक्ष्मण गोरपेकरने केली. 8 चेंडू 26. फुलटॉस चेंडू आणि चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडे. षटकार. मॅच चेंडू आलाय बघा. ओळा झालाय की आता बघणं गरजेचं आहे, कारण की आता 7 मध्ये 20 करायचे आहेत. 69 धावांची भागीदारी इथे रचली. एकदा टाळ्या होत्या राजू काटे आणि लक्ष्मण गोरपेकर साठी. मित्रांनो 40+ चे खेळाडू आहेत मात्र काय पार्टनरशिप केली. 69 त्यातल्या 59 धावा या लक्ष्मण गोरपेकरच्या आहेत. जणू काय असं थोड्या वेळासाठी असंच वाटलं की संदीप गोरपेकर बॅटिंग करतायत. एका त्यांनी गाजवला आहे. पुढच्या वर्षी कदाचित विश्वनाथ दादा तेही या संघामध्ये कमबॅक करतील. संदीप गोरपेकर या संघामध्ये आले तर अजून ताकद वाढेल. 7 चेंडू मध्ये 20 करायचे आहेत. आपण सर्वाधिक वैयक्तिक धावांचा जर विचार केला तर 61 धावा या वैयक्तिक नितीन पाटीलच्या प्लस मध्ये हेडुटणी संघाच्या, आणि इथे 59 झाल्यात. जास्त धावा बनवू शकतो हा खेळाडू. ते चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही आणि वैयक्तिक 60 धावांवरती पोहोचलाय. आता चेंडू शिल्लक आहे. 6 धावा करायच्या आहेत. 19. 4 षटकामध्ये नारिवली संघाने 70 धावा कुठल्यात बघा. मात्र शरद पाटीलने शेवटच्या षटकात 25 धावा दिल्या होत्या. आता नारिवलीला 19 करायच्या आहेत. म्हणजे 25 काल मला वाटतं खिडकालीच्या संघाच्या गोलंदाजीने फायनल मध्ये खर्च केला संदपच्या विरुद्ध प्रेम पाटीलने 25, आणि आज शरद पाटीलने 25 खर्च केलेत आणि राहिलेत 19. आता म्हणजे आता कुठेतरी नारिवली संघ सुद्धा विचार करत असेल शशांक पाटील की जो आपण पंजा दिला ना व्हाईटचा तो कदाचित आपल्याला मागात पडू शकतो. कारण की जर समीकरण 13-14 थोडस सोपं समीकरण झालं असं, 19 अजूनही थोडस कठीण समीकरण आहे. पिंपळा देवी चषक मानपाडाच्या स्पर्धेत आपण 21 चेंडू मध्ये 61 धावा हेडुटणे संघाच्या नितीन पाटीलच्या पाहिल्या होत्या. इथे 17 चेंडू मध्ये 60 धावा लक्ष्मण गोरपेकरने कुठल्यात. मात्र बघायचं तो मॅच जिंकून देईल का.
ज्यावेळी 81 धावा एडवुडने संघाने चेस केल्या होत्या 40+ मध्ये, त्यावेळी नितीन पाटील नाबाद राहिले होते. 61 धावांवरती ते नाबाद राहिले होते आणि आता गणेश पाटीलला आमंत्रित केलंय. 19 धावांचा बचाव करायचा आहे. संतोष वजे साहेबांचं आगमन झालंय, त्यांना विनंती असेल या कारण तुमचा सन्मान राहिलेला आहे. आयोजक मगाची सूचना केली कारण की मॅच सुरू होती, त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की मॅच खेळत आहेत दादा, नंतर त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. सुजलचंही स्वागत करतोय. 89 धावा चेस करायचे आहेत आणि आता 6 मध्ये 4 षटकात 70 झालेत आणि 6 मध्ये 19 करायचे आहेत. एकाच मॅच मध्ये 2 अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालेत. नारळीचा दुसरा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. राजू काटेच्या नावावरती 2 अर्धशतक आहेत. लक्ष्मण गोरपेकरने या मॅच मध्ये अर्धशतक ठोकले. गणेशला 19 धावांचा आता बचाव करायचा आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. राजू काटे काहीतरी चर्चा करतायत. राजूला माहिती आहे 70 झाले आहेत, मात्र 19 अजूनही करायचे आहेत. नाही, अशक्य असं काही नाहीये क्रिकेटमध्ये. पहिला चेंडू पाहावा लागणार आहे. पंचांना वाईटचा इशारा आलाय. आता 6 चेंडू मध्ये 18 करायचे आहेत. 71 धावांची एक मॅरेथॉन भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. गणेश इथे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक बाराम कॅच ऑफ द डे. कदाचित या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो हा झेल. 60 धावांची खेळी करणारा लक्ष्मण गोरपेकर मात्र तंबूच्या आशयाला परततोय. टाळ्या झाल्या पाहिजे या खेळाडूसाठी. काय बॅटिंग केली. 17 चेंडू मध्ये 60 धावांची एक मॅरेथॉन इनिंग इथे समाप्त झाली आणि बारामचं कौतुक करेल. काय झेल टिपलाय त्याने, स्वतःला झोकून दिलं. 5 चेंडू मध्ये आता 18 करायचे आहेत. म्हणजे नितीन पाटीलच्या 61 धावा या आबाद राहिल्यात नाबाद. त्याच्या मागोमाग 60 धावा कुटणारा खेळाडू आपण पाहिला तर लक्ष्मण. स्ट्रायकेंडला राजू काटे, नो स्ट्रायकेंडला कैलास आहेत. 5 चेंडू 18. हा चेंडू फटका चांगला आहे आणि चेंडूने बाउन्स घेतलाय. म्हणजे लक फॅक्टर ऑन आहेत नारळीचे. नक्कीच लढायचं आहे आपल्याला. खूप चांगलं संगीत डीजे मास्टरने लावलंय. 4 चेंडू 14 धावा. हरला तरी चालेल, म्हणजे जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे की क्रिकेट हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ आहे. इथे मात्र चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. राजू काटेने 1 धाव तर पूर्ण केली. बघायचं दुसरी धाव पूर्ण होईल का. राजू मडवीत थोडीशी घाई करतायत. 2 धावा इथे मिळाल्या. 3 चेंडू 12 धावांची गरज. काय बॅटिंग केली. समोर 89 धावांचं लक्ष होतं, मात्र आतापर्यंत 77 धावा नारोली संघाने कुठल्यात. 3 चेंडू आणि आता 12 धावा करायच्या आहेत. 3 चेंडू 12 धावा. 89 धावा करूनही विश्वास नागाव संघाला अजूनही बसत नाही की आम्ही मॅच जिंकू. एवढ्या धावा या खेळपट्टीवर येत आहेत. 3 चेंडू 12 धावांची गरज आहे. गणेश फटका चांगला आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून क्रिकेट मधला सर्वात सेफ फटका. चेंडू सीमा पार चौकार. धावा 81 झाल्यात नारिवलीच्या आणि आता 2 चेंडू मध्ये 8 करायचे आहेत. पुढच्या मॅच मध्ये प्रश्न आता पडला असेल चिकनगर आणि निजे संघाला की धावा बनवायच्या किती या खेळपट्टीवर. 89 धावा जर सेफ नसेल तर धावा करायच्या किती हा प्रश्न मोठा आहे. 2 चेंडू 8 धावांची गरज आहे. राजू काटेचे प्रयत्न सुरू आहेत. हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये आणि चेंडू जाईल सीमा पार.
एक चेंडू आणि आता 4 धावांची गरज. थांबलं असेल आता. जगदीश पाटील सामना एन्जॉय करतायत. 81 धावा चेस केल्या होत्या एडुटने 40+ संघाने. 80 नवापाडा संघाने चेस केलेत. 78 निजे संघाने चेस केल्यात आणि आता 89 धावा इथे चेस होतील का हा प्रश्न जरूर पडलाय. गणेश पाटीललाही प्रश्न पडलाय आणि नागावलाही प्रश्न घडलाय. आणि विश्वनाथ मस्कर आता हेच चर्चा करत असतील की तो व्हाईटचा पंजा बाबा नसता टाकला तर आता मॅच जिंकलो असतो. आता हरकत नाहीये. फाईट चांगली केली. एक चेंडू मध्ये 4 करायचे आहेत. राजू काटे स्ट्राईकला आहे ही जमेची बाजू आहे. राजू काटे असा आहे कधी तो चौकारी ठोकू शकतो षटकारी ठोकू शकतो. 2 अर्धशतक सुद्धा त्याने ठोकलेत. आता टाळ्या झाल्या पाहिजे दोन्ही संघांसाठी. काय बॅटिंग केली. एक चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. एक चेंडू 4 धावांची गरज आहे. काय बॅटिंग केली. 60 धावांची मॅरेथॉन इनिंग लक्ष्मणने. विश्वनाथाने सांगितलंच की आम्ही दोन्ही जवळचे संघ आहे त्यामुळे डावपेस खूप चांगले माहिती आहे दोन्ही संघांना. इथे मात्र चेंडू पायावर जाऊन अडळलाय. गणेशने मात्र हा चांगला चेंडू इथे स्वीप करायला हवं होतं राजूने मात्र स्वीप त्याने केला नाहीये आणि 3 धावेने कदाचित मॅच गमावी लागली ती नारिवली संघाला. हार्ड लक नारिवली संघ. मात्र फाईट दिली तुम्ही वाघासारखे लढलात. हरलात मात्र हरकत नाहीये. सुरेख कामगिरी केली. तर शेवटचा चेंडू आपण पाहिला तर जवळजवळ ब्लॉक हॉलचा फेकला होता गणेशने मात्र स्वीप करायला हवं होतं. तर लेग स्टंपवर हा चेंडू फेकला होता. सामना 4 षटकांचा असेल चिकनगर आणि निजे. आणि त्यानंतर मानपाडा विरुद्ध नागाव. मानपाडा पिंपलादेवी चषकचा चॅम्पियन संघ आहे नागाव 32 संघांमध्ये. हार्डलक नारिवली संघ बघा कुठेतरी जो पंजा आलेला ना तोच मागात पडला या मॅच मध्ये व्हाईटचा. भीम काळण कुठे असेल तर आपण यायचे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. 89 धावाही जगदीश पाटील सेफ वाटत नव्हत्या तरी अवघ्या 3 धावांनी मॅच पराभूत झालाय नारिवली संघ. चला निजे संघ आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचे. काय कामगिरी केली. 3 धावेने मॅच गमावावी लागली. पहिल्या सत्रामध्ये 89 दुसऱ्या सत्रामध्ये